इथे हेवी इंडस्ट्रीपेक्षा मी असं म्हणेन की कॉटन बेस्ड इंडस्ट्री आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री ह्याला असताना फार मोठा स्कोप आहे आणि तो माझ्या अंदाजानं एक लॉस्ट अपॉर्च्युनिटी असं मी त्या ठिकाणी म्हणतो. कारण का आत्तासुद्धा असताना 30% ॲग्रो प्रोडक्ट इथे प्रोसेस केला जातो, 70% बाहेर जातो अशी परिस्थिती आहे. तर मग तुम्ही 100% जर ॲग्रो प्रोसेसिंग केलं या ठिकाणी तर एम्प्लॉयमेंटच आहे जिल्ह्यामध्ये. बाळासाहेब, आणखीन एक मुद्दा, कालच्या पत्रकार परिषदेत आपण एक असं वक्तव्य केलं की महाविकास आघाडीमध्ये भांडणं आहेत, ती होत आहेत, वाद आहेत, याबद्दलची पूर्वकल्पना आपण उद्धव ठाकरेंना दिली होती. याबद्दल जरा उलगडून सांगा ना, नेमकं काय? ते मी उद्धव ठाकरेंना जसं सांगितलं होतं की बाबा तुमचं आणि काँग्रेसचं जमणार नाही. कदाचित NCP जर जमेल याचं कारण की NCP त्या पोझिशनमध्ये नाही की डॉमिनेट करू शकते आणि काँग्रेसवाल्यांनाही मी असा रागा केला होता की तुमचं आणि शिवसेनेचं जमणार नाही आहे. याचं कारण की गेले 25 वर्ष तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढतच आलेला आहात. त्याच्यामुळे पॉलिटिकली म्हटलं मला जर विचारलं किंवा स्ट्रॅटेजिस्ट म्हणून मला तुम्ही जर विचारलं तर मी असं म्हणालो होतं की तुम्हाला एक्सचेंज ऑफ सीट्स करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ते मुळात दोघंही करायला तयार होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण बघताय की NCP आत्ता एसर्ट करायला स्वतःला लागलेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते मला वाटतं आम्ही असणारा बारामतीमध्ये उमेदवार उभा करणार नाही आणि त्यांना आपली एक सीट सेफ झाली असं दिसायला लागलं. त्याच्यानंतर असणारं NCP जे आहे ते थोडं एसर्ट करायला लागलेली असं दिसतंय. त्याच्यामुळे हे अगोदरपासून युती होणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. पण या चर्चेमध्ये कळीचा नाराज कोण होता नेमका? कारण ते म्हणतात 5 जागांचा प्रस्ताव दिला होता, तुम्ही म्हटले आमचा प्रश्नच नाही, तुमचंच मिटलं नाही तर आमचा प्रश्न कुठे आहे. त्याच्यामुळे असणारं संजय राऊतला मला एकदा असणारं सुनवावं लागलं होतं की खोटं किती बोलणार आहेस ते पहिल्यांदा ठरव. तुझं कोंबडं तू झाकलंस, सकाळ होण्यापासून थांबणार नाहीये. तर तुमची भांडणं एक दिवशी चव्हाट्यावरती येत आहेत आणि ती आज आलेली दिसतात आहेत की दोघंही वेगवेगळ्या रस्त्याने जातात आहेत. दोघंही एकमेकांचं असताना कुठेही कोऑर्डिनेशन नाही, एकमेकांचं स्टेज नाही. आणि आता आपण बघत असाल की सांगलीवरनं भांडण विकोपाला गेलेलं आहे, मुंबईवरनं भांडण अजून बाहेर पडायचं आहे. त्याच्यामुळे असणारं यांचं कुठं जमेल असं मला दिसतच नाही आहे. तरीही या सगळ्या ह्याच्यात बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणं, मतं मागणं हे सुरू असताना बाबासाहेबांच्या वारसदाराला निवडून आणण्यासाठी अकोल्यात काँग्रेसने उमेदवार देणं हे बऱ्याचशा लोकांना रुचलेलं नाहीये, पटलेलं नाहीये. यामुळे आपल्याला मतांचं विभाजन होण्याचा फटका बसेल असं आपल्याला वाटतं का? ते मी आता एवढंच म्हणू शकतो की माझं म्हणणं असे त्या इतिहास त्यांनी घडवलेला आहे, त्या कुटुंबाने नाही घडवलेला आहे. त्याच्यामुळे त्या कुटुंबाला बेनिफिट करायचं असेल तर दे शुड फाईट फॉर इट. त्या स्पेस त्यांनी स्वतःसाठी निर्माण करावी. फक्त मी त्या कुटुंबातला आहे आणि म्हणून मला सर तुम्ही बिनविरोध निवडून द्या असा जो सिलसिला चाललाय त्या संकल्पनेला माझा पूर्णपणे विरोध आहे. वा, बर. कर्तृत्व असेल तर लोक एक्सेप्ट करतील, कर्तृत्व नसेल तर लोक एक्सेप्ट करणार नाही. गेल्या काही कालावधीत आम्ही असं बघतोय की जो मतदार हा भाजपकडे होता, शिवसेनेकडे होता, तो आता हळूहळू वंचितकडे येताना दिसतोय. नेमकं असं काय तुम्ही समीकरण घडून आणलं? याबद्दल सगळ्यांच्या मनात एक फार मोठी उत्सुकता आहे की आता हा मतदार वंचितकडे आकर्षित होताना दिसतोय. आपण मागच्या 6-7 महिन्याचं राजकारण बघितलं किंवा त्याच्या अगोदरचं बघितलं की कोविडच्या अगोदरचं, तर सकल मराठा असेल, हे खोपर्डी प्रकरणापासून सुरुवात झालं, एक सोशल इश्यूपासून सुरुवात झालं आणि त्याचं रूपांतर आपण नंतर बघितलं असेल की ओबीसीच्या विरोधात केलं. कोविडमुळे ते शमलं आणि त्या ह्याच्यामध्ये ठामपणे भूमिका बरोबर घेऊन सांगणं की प्रत्येक समूहाचा अधिकार आहे
मागणी मागणं हा त्याचा अधिकार आहे. ती मागणी योग्य की अयोग्य हे शासन ठरवतं. त्याच्यामुळे ही मागणी तुम्ही मागूच नका असं म्हणण्याचा अधिकार कोणाला नाही, हे ठामपणे आम्ही असताना सांगितलं. आणि त्या काळामध्ये सगळे राजकीय नेते, महाराष्ट्राचे सगळे धुरंधर नेते हे कुठल्या ना कुठल्या तरी बिळात जाऊन बसले होते. ते फेसच करायला तयार. माझं म्हणणं असं आहे की ॲज अ पॉलिटिकल पार्टी तुमची भूमिका स्वच्छ असली पाहिजे आणि ती तुम्ही मांडली. लोक एक्सेप्ट करतील न एक्सेप्ट करतील हा वेगळा भाग आहे. बरोबर. पण तुमच्या पक्षाची भूमिका आहे ही तुम्ही मांडा. बरोबर. तेच आपल्याला असं जरांगे पाटील यांच्या संदर्भातलं दिसतं की तिथेही कचकाव भूमिका इथल्या पॉलिटिकल पार्टीजनी घेतली. बरोबर. भूमिका स्पष्ट नव्हती. भूमिकाच कोणाची स्पष्ट नाही. म्हणजे सध्याच्या रुलिंग पार्टीमधलं असं म्हटलं तर एकनाथ शिंदे हे जरांगेच्या बाजूने असं दाखवलं आणि देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या बाजूने दाखवलं. शेवटी दोघांच्या बाजूने कोणीच नाही अशी परिस्थिती आली. ते दिसायला लागलं. आणि आम्ही तिथे असताना ठाम भूमिका घेतली त्या ह्याच्यावरती. कडू असेल पण ती आम्ही घेतली. आणि त्याच्यामुळे असं लोकांना असं वाटायला लागले की वंचित हे जे आहे यांच्याकडे एक नैतिकता जशी आहे तशी वैचारिक क्लॅरिटी आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधलं मग डेव्हलपमेंटचा जो भाग आला की त्याला आम्ही जोडून नंतर असताना हे केलं की आज कंत्राटी कामगार आहे, अधिकारी आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे तुम्ही त्याला असा परमनंट करू शकत नाही, हे बरोबर आहे. पण तुम्ही त्याला दुसरा मार्ग काढू शकता. आणि म्हणून आम्ही म्हणालो की 58 वर्षाचा होईपर्यंत नो टर्मिनेशन, कंटिन्युटी त्याची असणारी राहील. तेव्हा हा क्लास म्हणायला लागला येस की यांच्याकडे असणारा प्रोसेस आहे की जे हे काढू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा आत्ताच्या असणाऱ्या सुद्धा शेतीच्या संदर्भात महाराष्ट्राचे 3 मेन क्रॉप आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. विदर्भामध्ये 4 आहेत असं म्हणतो त्या ठिकाणी. ते म्हणजे एक कपास, सोयाबीन, धान आणि तिसरा असणारं तुमचं ऊस. बरोबर. आता ऊसाच्या मी ज्यावेळेस आम्ही इचलकरंजीला सभा घेतली त्यावेळेस आम्ही म्हणालो की इथेनॉल आत्ता असताना मेन प्रॉडक्ट व्हायला लागलंय आणि साखर ही बाय प्रॉडक्ट व्हायला लागली. बरोबर. बरोबर. आणि 20% अख्ख्या पेट्रोल ह्याच्यामध्ये, डिझेल ह्याच्यामध्ये मिक्सिंगला गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे. तेव्हा हा जो ऊसाचा दर कॅल्क्युलेट केला जातोय त्याच्या